नीट 2026 चा रिझल्ट एनटीए कडून डिक्लेअर केलेला आहे. थोड्या वेळापूर्वी एनटीए कडून आन्सर की फायनल रिलीज करण्यात आलेली होती आणि आता चक्क म्हणजे एनटीए कडून रिझल्ट डिस्प्ले करण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थी आणि पालक अनेक दिवसापासून वाट पाहत होते की आमचा स्कोर काय असू शकतो आणि तो दिवस आता आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना वायब्रंट तर्फे कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचा जो काही स्कोर आलेला असेल त्यानुसार पुढील ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने करणार आहेत, तुम्हाला चांगलं स्वप्नातलं कॉलेज मिळवून देण्यासाठी संपूर्ण आमची वायब्रंट टीम तत्पर आहे. मित्रांनो, एनटीए कडून जस्ट आता एक प्रेस रिलीज करण्यात आलेली आहे. याच्यात काय सांगितलं बघा, एनटीए डिक्लेअर्स रिझल्ट आउट 2026. टोटल बघा काही महत्वाचे फॅक्टर आहेत. 700 मार्कच्या वर किती विद्यार्थी असणार आहेत, 650 मार्क्सच्या वरती किती विद्यार्थी असणार आहेत, कॅटेगरीनुसार काय असू शकणार आहे, हा सगळं समराइज मी सांगणार आहे तुम्हाला. कमेंट सेक्शन मध्ये मला तुमचा स्कोर सांगा, तुमचा ऑल इंडिया रँक सांगा. थोड्याच वेळामध्ये आपण कट ऑफचा अनालिसिस करणार आहेत. काय जाऊ शकतो कट ऑफ या वर्षीचा, महाराष्ट्राची काय परिस्थिती असू शकणार आहे, ऑल इंडिया कोटाचा काय परिस्थिती असू शकणार आहे, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहेत. कमेंट सेक्शन मध्ये मला तुमचे स्कोर आणि ऑल इंडिया रँक सांगा. थोडी साईटचा इश्यू चालू आहे, तुम्ही ते बघू शकता. वेबसाईट वरती नोटीस आलेली आहे, प्रेस रिलीज, आणि इथे तुम्हाला लगेच इथे आपल्याला स्कोर पण तुम्हाला तुमचा चेक करता येत आहे. त्याची लिंक देखील इथे दिलेली आहे, स्कोर कार्डची इथे लिंक दिलेली आहे, तुम्ही ते बघून करू शकता. आता बघा काय सांगितलेलं महत्वाचं याच्यामध्ये, टोटल याच्यापैकी साधारणतः बघा, अ टोटल ऑफ क्लोज टू 20 लाख कॅन्डिडेट्स अपियर फॉर नीट यूजी 2026. 5440 सेंटर्स पैकी 551 सिटीमध्ये एक्झाम झाली. तर याच्यापैकी बघा 11.21 लाख कॅन्डिडेट्स हॅव क्वालिफाईड फॉर ऍडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट मेडिकल, डेंटल, आयुष अँड अलाइड प्रोग्राम्स. टोटल 11.21 लाख विद्यार्थी हे इलिजिबल झालेले आहेत. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, स्कोर कार्ड्स ऑफ ऑल कॅन्डिडेट्स आर अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईट वरती हे स्कोर कार्ड अवेलेबल आहेत. आता ओव्हरव्ह्यू बघा कशा पद्धतीने, ओव्हरव्ह्यू ऑफ द कॅन्डिडेट्स हु अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन. बघा याच्यापैकी 21 पॉईंट एवढे तर अपियर झाले. याच्यानुसार पुन्हा काय सांगितलेलं आहे, the majority of the top performing candidates are between 17 to 19 years of age. म्हणजे 17 ते 19 वर्षाच्या मधले, म्हणजे जे फ्रेशर आहेत किंवा एक दोन रिपीट केलेले विद्यार्थी, यांचा बऱ्यापैकी स्कोर जास्त आलेला आहे असं त्यांचं इथे निदर्शन आहे. बघा आता एक्झॅक्टली प्रोफाईल जर बघायची झाली, प्रोफाईल ऑफ द टॉप रँकर्स बघा एक्झॅक्टली किती विद्यार्थी आहेत. 138 कॅन्डिडेट स्कोर्ड अबव्ह 690 मार्क्स आउट ऑफ 720. भरपूर चांगला हा रेशो आहे. 138 विद्यार्थी यांना 690 पेक्षा जास्त मार्क आहेत मित्रांनो. बघा ओव्हर 93% अपियर्ड फॉर द नीट यूजी एक्झामिनेशन फॉर द फर्स्ट टाइम. 99% आर बिटवीन 17 टू 19 एज. ठीक आहे. आता जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन वगैरे जर बघितलं तर टोटल याच्या सिटीनुसार त्यांनी दिलेलं आहे. 138 top rankers come from 66 cities across the country. The top 17 rankers who scored more than 705 marks span 8 states. ते 8 स्टेट मधून आहेत, नेमली पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि तेलंगणा याच्यापैकी जास्त विद्यार्थी हे टॉप 705च्या पुढचे आहेत. स्कोर डिस्ट्रीब्युशन बघा, हे सगळ्यात महत्वाचं. स्कोर डिस्ट्रीब्युशन आणि हायएस्ट स्कोरर बघा 19 कॅन्डिडेट्स. बघा हा रेशो खूप चांगला आहे. 19 कॅन्डिडेट्स साधारणतः 19 कॅन्डिडेट स्कोर अबोव्ह 700 आउट ऑफ 720. 19 विद्यार्थी आहेत जे 700च्या वरती आहेत 720 पैकी. 1492 कॅन्डिडेट स्कोर 650 अँड अबोव्ह. 1492 म्हणजे जवळपास 1500 विद्यार्थी 650 मार्क्सच्या वरती आहेत. 10,107 कॅन्डिडेट स्कोर मोर दॅन 600 आणि 90,780 कॅन्डिडेट स्कोर मोर दॅन 500 अँड अबोव्ह. बघा 500 पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी हे 90,780 अशा पद्धतीने असणार आहेत. आता आपण थोड्याच वेळामध्ये मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुमचा कॅटेगरी सांगा, तुमचा ऑल इंडिया रँक सांगा, या वर्षीचं काय अनालिसिस असू शकतं, तुमचा साधारणतः एक ब्रीफली आपण महाराष्ट्राचा कट ऑफची परिस्थिती काय असू शकते, एमबीबीएस साठी काय असू शकणार आहे, डेंटल साठी काय असू शकणार आहे, आयुर्वेदासाठी काय असू शकणार आहे, या सर्व गोष्टीचा आपण आता वन बाय वन डिस्कशन करणार आहे. यासाठी मला तुमचा स्कोर आणि ऑल इंडिया रँक लागणार आहे आणि त्यानंतर आपण लगेचच ह्याचा अनालिसिस करूया. आता बघा याच्यापैकी कॅटेगरी वाईज क्वालिफाईड कॅन्डिडेट्स बघा, जे जनरल कॅटेगरी मध्ये होते 2.91 म्हणजे साधारणतः 3 लाखच्या आसपास विद्यार्थी हे जनरल मधले यावर्षी क्वालिफाय झालेले आहेत. ओबीसी एनसीएल 5.12 लाख विद्यार्थी, एससी मध्ये 1.59 लाख विद्यार्थी क्वालिफाईड आहेत, एसटी मध्ये 63,716, जनरल ईडब्ल्यूएस 95,000च्या आसपास आणि पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी विद्यार्थी हे साधारणतः 3,666
अशा पद्धतीने विद्यार्थी यावर्षी क्वालिफाईड आहेत. ठीक आहे. आता बघा प्रिपेअर पार्टिसिपेंट क्वालिफिकेशन ऑफ वुमन कॅन्डिडेट हे सगळं दिलेलं आहे इथे साधारणतः. ठीक आहे. आणि जर दुसरं म्हणजे महत्वाचं प्रोव्हिजनल आन्सर की फायनल आन्सर की मध्ये काही चेंज आहे का? बिलकुल असा अजिबात चेंज नाहीये. जो प्रोव्हिजनल आन्सर की प्रमाणे तुमचा स्कोर येत होते तेच तुम्हाला आता रिझल्ट मध्ये दिसणार आहेत. कारण की अनेक विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेलं होतं. हे कुठलंही चॅलेंज त्यांचं ऍक्सेप्ट करण्यात आलेलं नाहीये आतापर्यंतच्या निदर्शनास तर मला असं आलेलं आहे. त्यामुळे जो तुमचा प्रोव्हिजनल आन्सर कीचा स्कोर तुम्ही काढलेला होता तोच फायनल तुम्हाला आता रिझल्ट मध्ये दिसणार आहे. त्यामध्ये काही दुमत नाहीये. ठीक आहे. आता बाकीच्या सगळ्या काउन्सिलिंगच्या प्रोसेस लवकरच आहे. काउन्सिलिंग फॉर द ऑल इंडिया कोटा MBBS BDS इज कंडक्टेड बाय द मेडिकल काउन्सिल कमिटी दॅट इज MCC. स्टेट कोटाज आर कंडक्टेड बाय द रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. आता हे पण लवकरच चालू होणार आहे. ठीक आहे. काउन्सिलिंग पण लवकरच सुरू होत आहे. वायब्रंट मध्ये आम्ही सर्व तुमचे ऍडमिशन्स करून देणार आहेत मित्रांनो. तुमच्या स्वप्नातलं कॉलेज आम्ही मिळवून देणार आहेत. वायब्रंटच्या काउन्सिलिंगच्या एकूण 3 बॅच असतात. त्यापैकी एक बॅच आपली ऑलरेडी फुल झालेली आहे. सेकंड बॅचच्या ऍडमिशन ऑलमोस्ट क्लोज होत आलेली आहे. थर्ड बॅचची आपली दरवेळेस ऍडमिशन हे रिझल्ट आले की चालू होतात. साधारणतः पहिल्या 7 ते 8 दिवसामध्ये ते देखील ऍडमिशन क्लोज होतात. ज्यांना महाराष्ट्र स्टेट, बाहेरचं राज्य, आउट ऑफ स्टेट किंवा ऑल इंडिया कोटा यामध्ये MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत ज्या काही कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला आलेल्या स्कोरनुसार चांगल्यातलं चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर काउन्सिलिंगला आजच जॉईन करा. वायब्रंटमध्ये इन डिटेल अनालिसिस करून तुम्हाला सर्व गोष्टी करून दिल्या जातात. फॉर्म फिलिंग असू द्या, डॉक्युमेंटेशन असू द्या, त्यानंतर तुमचं चॉईस फिलिंग, त्यानंतर प्रत्येक राऊंडचे कट ऑफ, प्रत्येक राऊंडचं चॉईस फिलिंग, महाराष्ट्र स्टेट, बाहेरचं राज्य, अशा सर्व गोष्टीची काउन्सिलिंग एकाच फीसमध्ये करून दिली जाते. आणि यासाठी सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल, अचूक पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस पाहिजे असेल तरच आज वायब्रंटमध्ये तुम्ही काउन्सिलिंगला ऍडमिशन घेऊन पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी निश्चिंत राहा. कमेंट सेक्शन मध्ये मला तुमचे स्कोर, तुमचे ऑल इंडिया रँक सांगा. मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कट ऑफचा अनालिसिस तुमच्या समोर घेऊन येणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढचे सगळे मार्ग क्लिअर होत जाणार आहे मित्रांनो. आणि ऑल द बेस्ट. तुम्हाला आलेला रिझल्ट हा नक्कीच चांगला असणार आहे आणि त्यानुसार आपली पुढची ऍडमिशन प्रोसेस नक्कीच आपण पूर्ण करणार आहेत. थँक्यू सो मच.